नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इन्व्हेस्टमेंटशी रिलेटेड एक छोटीशी स्टोरी सांगणार आहे, ज्यामधून आपल्याला बऱ्याच गोष्टी समजणार आहे. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येईल. तर स्टोरीला सुरुवात करूयात. ही स्टोरी आहे एका मिडल क्लास फॅमिलीमधील एका व्यक्तीची, ज्याच्याकडे ना सरकारी जॉब आहे ना कोणताही ठोस इन्कम आहे ज्याच्यामधून तो काही पैसे जमवून इन्व्हेस्टमेंट करू शकेल. कारण की सरकारी नोकरी असेल तर एक फिक्स पगार असतो, आपल्याला कोणीही कामावरून काढू शकत नाही, ही एक गॅरंटी थोडीफार तरी असतेच. पण प्रायव्हेट सेक्टरमध्ये तसं नसतं की तुम्हाला कधीही 3 महिन्याचा 1 महिन्याचा नोटीस पिरियड देऊनसुद्धा तुम्हाला कामावरनं काढण्यात येतं. तर अशाच एका मिडल क्लास फॅमिलीमधील आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये असलेल्या व्यक्तीची ही गोष्ट आहे, ज्यामध्ये तो त्याची परिस्थिती नसतानासुद्धा, म्हणजे त्याला खूप काही इन्व्हेस्टमेंट करता येत नाही आहे, पण तरीसुद्धा त्याने म्युच्युअल फंडबद्दल कुठून तरी ऐकलं आणि त्याने त्याच्यामध्ये SIP स्टार्ट केली 1000 रुपयाची. आता ही 1000 रुपयाची SIP त्याने जवळपास 20 वर्षापूर्वी सुरू केली, जेव्हा त्याची इन्कम त्या मानाने खूप कमी होतं. जसं त्याचं क्वालिफिकेशन होतं त्या हिशोबाने त्याचं इन्कम खूप कमी होतं. कारण की काही लोक आता म्हणतील की 20 वर्षापूर्वी सर 1000 रुपये म्हणजे खूप मोठी व्हॅल्यू होती. म्हणजे ज्यांचं इन्कम ऑलरेडी खूप कमी आहे त्यांच्यासाठी 1000 रुपये खूप कमी आहे, पण त्याच्यासाठी सुद्धा 1000 रुपये त्यावेळेस पण खूप मोठी व्हॅल्यू होती. पण तरीसुद्धा काहीही करून, म्हणजे जेव्हा आपण एखादा जॉब करतो, 9 to 6चा जॉब करतो, त्याच्यानंतर घरी येतो आणि त्याच्यातूनसुद्धा काहीतरी प्रत्येकामध्ये कला असते, याचीच त्यांच्यामध्ये सुद्धा एक कला होती आणि त्या कलेमधून ते काहीतरी अर्निंग करत होते मंथली, आणि त्या अर्निंगमधनं ते 1000 रुपीज SIP करत होते गेल्या 20 वर्षापासून. आता ह्या 20 वर्षामध्ये त्यांनी कधीही त्यांची SIP बंद केली नाही. कितीही प्रॉब्लेम्स आले तरी त्यांनी ती SIP बंद करण्याचा विचारसुद्धा केला नाही आणि ती SIP गेले 20 वर्ष कंटिन्यू 1000 रुपयाची चालू आहे. जेव्हा त्यांनी हे 1000 रुपयाची SIPबद्दल त्यांच्या घरातल्यांना किंवा त्यांच्या मित्रांना सांगितलं, त्यावेळेस सगळ्यांना असं वाटलं की 1000 रुपयाच्या SIPमध्ये काय मोठं व्हॅल्यू क्रिएट होणार आहे. कारण की 1000 रुपयाची SIP वर्षभरामध्ये होणार 12,000 रुपये, 10 वर्षामध्ये होणार 1,20,000 रुपये आणि 20 वर्षामध्ये 2,40,000 रुपये, एवढीच ती व्हॅल्यू क्रिएट होणार आहे. पण इथेच तर आपली चुकी होते की आपण छोट्या अमाऊंट्सपासूनची जी SIP आहे त्याच्यामध्ये आपल्याला वाटतं की 1000ने 500ने काय होणार आहे, पुढे जाऊन काय मोठी वेल्थ क्रिएट होणार आहे. पण याच्यामध्ये सुद्धा खूप पॉवर आहे. कारण की जर तुम्ही लॉंग टर्ममध्ये ही SIP किंवा ही इन्व्हेस्टमेंट घेऊन जात आहे तर खूप चांगले रिटर्न्स त्याच्यातून जनरेट होऊ शकतात. पण त्यासाठी तुम्हाला पेशन्स ठेवणं खूप गरजेचं आहे आणि त्यांनी ते पेशन्स ठेवले आणि आता त्यांनी खूप चांगली वेल्थ क्रिएट केली आहेत आणि ते हॅपीली रिटायर्ड झालेत. म्हणजे त्यांनी SIP सुरू केली काही 20 वर्ष, वयाच्या 20व्या वर्षी किंवा 30व्या वर्षी नाही, तर वयाच्या 35व्या वर्षी त्यांनी त्यांची ती SIP सुरू केली आणि जवळपास 20 वर्ष भरल्यानंतर त्यांनी ती SIP बंद करून आता ते रिटायर्ड झालेत. आता रिटायरमेंटनंतर ते खुश आहेत की काहीतरी अमाऊंट त्यांच्या पदरामध्ये आहे, काहीतरी अमाऊंट त्यांच्या काठीशी आहे आणि त्याच्यातून ते आता त्यांची रिटायरमेंट लाईफ पुढे जगू शकतात. हाच विचार सगळेच प्रायव्हेट सेक्टरमधली लोकं करत नाहीत. प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं पेन्शन्स नसतं, कोणत्याही प्रकारचे तुम्हाला अमाऊंट मिळत नाही रिटायर झाल्यानंतर. तरीसुद्धा प्रायव्हेट सेक्टरमधली लोकं कोणत्याही प्रकारचे इन्व्हेस्टमेंटचा विचारसुद्धा करत नाहीत. त्यांना वाटतं की चल आत्तापर्यंतचं लाईफ गेलं आहे ना, इथून पुढे पण तसंच जाईल. पण रिटायरमेंटनंतरचं लाईफ हे खूप वेगळं असतं, कारण आपण कोणतीही अर्निंग करत नाही आणि आपण पूर्णपणे आपल्या फॅमिलीवरती डिपेंड असतो की ते काहीतरी पैसे देतील आणि मग त्यातून मी काहीतरी पैसे खर्च करेन. ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. म्हणून मला ही स्टोरी खूप मोटिवेशनल वाटली, म्हणून तुम्हाला ही सांगितली. आता ह्या कथेमधनं आपण काय गोष्टी शिकणार आहोत, तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे संयम. आपण जी इन्व्हेस्टमेंट करतो आहे त्याच्यामध्ये आपल्याला संयम असणं खूप गरजेचं आहे. की आपण आता SIP सुरू केली आणि लगेचच त्यातून खूप लाखो करोडो रुपये बनणार अशी कोणतीही जादू SIPमध्ये किंवा म्युच्युअल फंडमध्ये अजिबात नाही. तुम्हाला त्यामध्ये पेशन्स ठेवणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जेवढे लाँग टर्म जाणार तेवढे तुम्हाला त्यातून चांगले रिटर्न्स किंवा चांगले, ज्याला आपण चक्रवाढ व्याज म्हणतो, ज्याला कंपाऊंडिंग म्हणतो, तेवढं जास्त कंपाऊंडिंग तुम्हाला म्युच्युअल फंडमधून जेवढे जास्त वर्ष इन्व्हेस्टेड राहणार तेवढं मिळणार आहे. आता दुसरा महत्त्वाची गोष्ट आपण यामधनं काय शिकलो, तर SIP कधीही थांबवायची नाही. बऱ्याच वेळा काय करतात, तर मला कमेंट्समध्ये जर तुम्ही माझे व्हिडिओज बघत असेल आणि लोकांच्या जर कमेंट्स खाली पाहिल्या तर बऱ्याच लोकांनी SIP काय सुरू केली, 2015मध्ये केली सुरू, 2018मध्ये बंद करून टाकली, 2012मध्ये सुरू केली, 2015-16मध्ये बंद करून टाकली, 2021मध्ये सुरू केली आणि 2023मध्येच बंद करून टाकली. तर यामुळे त्यांना त्यातून चांगले रिटर्न्स मिळणारच नाहीत.
कारण की 1-2 वर्षाचं हे प्रोडक्ट नाही आहे, तुम्हाला लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करण्याची ही मेथड आहे किंवा हे प्रोडक्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही पैसे टाकले आणि लाखो करोडो झाले अशी गोष्ट ही अजिबात नाही. त्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट आपण या कथेतनं शिकण्यासारखी आहे ती म्हणजे लवकरात लवकर सुरुवात करणे. आज करेन, उद्या करेन, परवा करेन, अशा गोष्टी होतच राहतात, अशा गोष्टी येतच राहतात, पण आपण कधीही सुरू करू शकत नाही. मला काल एका सरांचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की सर मी पोलीसमध्ये आहे आणि 1995मध्ये ते एका बँकेमध्ये गेले आणि त्यांना म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची होती. त्यांना त्यावेळेस म्युच्युअल फंड मार्केटमध्ये सुद्धा नवीन होतं, एम्प्लॉईजला सुद्धा त्यावेळेस एवढी काही माहिती नव्हती, पण तरीसुद्धा त्यांनी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा रस दाखवला, इंटरेस्ट दाखवला. पण एम्प्लॉईजलाच माहिती नसल्यामुळे एम्प्लॉईजने टाळाटाळ केली, सर उद्या या, परवा या, असं करत 6 महिने गेले आणि त्यांना काही अपेक्षित उत्तर त्याच्यात न मिळालं नाही. त्यामुळे त्यांची SIP सुरू झाली नाही. त्यानंतर 2013मध्ये त्यांनी SIP सुरू केली आणि 2016मध्ये परत ती बंद केली काही कारणास्तव. आता त्यानंतर आता 16पासून ते 25पर्यंत ते फक्त आणि फक्त विचार करतात की मी आज SIP सुरू करेल, उद्या SIP सुरू करेल, पण SIP काही स्टार्ट झाली नाही. आता त्यांचं रिटायरमेंटचं एज आलं आहे. म्हणजे ही गोष्ट आहे की जेणेकरून आपण जर लवकरात लवकर सुरू केली आणि ती SIP लाँग टर्ममध्ये घेऊन गेलो तर त्यातून खूप चांगले रिटर्न्स आपल्याला मिळू शकतात. पण आपण लवकरात लवकर SIP सुरू करणं त्यासाठी गरजेचं. आता यानंतरचा सगळ्यात लास्ट आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे आपण जे ठरवलं आहे ना त्याच्यावरती ठाम राहा. ना की कोणीतरी काहीतरी आपल्याला सांगतं आहे आणि कोणीतरी आपल्याला बोलतं आहे आणि त्याच्यावरती विश्वास ठेवून आपण आपली इन्व्हेस्टमेंट पॉज नाही करायची, थांबवायची नाही आहे किंवा त्याच्यामध्ये चेंजेस नाही करायचे. तुम्ही काहीतरी प्लॅन करून त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल ना, SIP स्टार्ट केली असेल, त्या प्लॅनवरती निदान 5 वर्ष तरी थांब राहा. कोणीतरी आपल्याला सांगतं आहे आत्ताच SIP सुरू केली आणि कोणीतरी आपल्याला सांगतं आहे 6 महिन्यामध्येच की हे तू चेंजेस कर, ते तू चेंजेस कर, तर तसं करू नका. आणि जेवढ्या कमीत कमी तुम्हाला फंड्स ठेवता येतील तेवढे कमीत कमी फंड्स ठेवा. त्यामुळे तुम्हाला लाँग टर्ममधून चांगले रिटर्न्स जनरेट होऊ शकतात. जर तुम्ही 10,000 रुपयाची SIP सुरू करताय किंवा 20,000ची SIP सुरू करताय आणि त्याच्यासाठी 15 ते 20 फंड घेत आहेत तर ही ते एक सर्वात मोठी चूक होते. तर ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेण्यासारखी आहे. मी तुम्हाला आत्ताचंच उदाहरण देतो ना, गेल्या वर्षभरापूर्वी किंवा 6 महिन्यापूर्वी किंवा महिन्याभरापूर्वी ज्यांनी SIP सुरू केली आहे किंवा लमसम इन्व्हेस्टमेंट केली असेल, आता त्यांची इन्व्हेस्टमेंट त्यांना मायनसमध्येच दिसत असेल. कारण की गेल्या वर्षभरामध्ये किंवा गेल्या 6 महिन्यामध्ये, महिन्याभरामध्ये मार्केट कंटिन्यू खाली येत आहे. आजचं सुद्धा जर उदाहरण पाहिलं तर काल सेन्सेक्स जो होता तो 750 पॉईंटवरती होता, आज तो 200 पॉईंट खाली आहे. ही मार्केटची सिच्युएशन आहे. हे मार्केट अशाच प्रकारे चालत राहतं. पण आपलं काम काय आहे तर इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर रोज सकाळी उठून चेक नाही करायचं की आज माझे पैसे किती झालेत, उद्या माझे पैसे किती झालेत. इन्व्हेस्टमेंट ही अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला लाँग टर्ममध्ये तशाच ठेवायची आहे आणि काही महिन्यांनंतर, काही वर्षानंतर रिव्ह्यू करायचे. आपण ही इन्व्हेस्टमेंट आपण असं समजा ना की एक आपला गल्ला आहे, गल्ल्यामध्ये आपण पैसे टाकतो तर रोज येऊन आपण वाजवून बघतो का किती पैसे भरले आहेत किंवा किती गल्ला भरला आहे. आपण 6 महिन्यानंतर, वर्षभरानंतर चेक करतो ना की किती गल्ला भरला आहे आपला. तशाच प्रकारची ही म्युच्युअल फंडची SIP आहे. त्यामध्ये तुम्हाला दर महिन्याला पैसे इन्व्हेस्ट करायचे आहेत आणि साधारण वर्षभरानंतर, 2 वर्षानंतर त्या फंडचा किंवा त्या पोर्टफोलिओचा आपल्याला रिव्ह्यू करायचा आहे. तर हेच मला तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं की कोणतीही गोष्ट लगेच होत नाही, त्यासाठी वेळ द्यावा लागतो. वेळ आणि पेशन्स या 2 गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर लाँग टर्ममध्ये तुम्हाला वेल्थ क्रिएट करण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. तर आजचा हा छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.